अतिवृष्टी, ओल्या दुष्काळावर, पूर परिस्थितीवर मी लिहिलेले एक शब्दास्त्र तुमच्या समोर सादर करतोय। हे शब्दास्त्र तुम्हाला आवडलं तर शासनापर्यंत, सरकारपर्यंत आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपल्या शेतकऱ्याला न्याय मिळेल। शब्दास्त्राच्या ओळी अशा आहेत, शब्दास्त्राची सुरुवात अशी आहे, सगळ्यांना जे दिसतं ते सरकारला का दिसत नाही? सगळ्यांना जे दिसतं ते सरकारला का दिसत नाही? भीषण अवस्था असून सुद्धा भीषण का भासत नाही? भीषण अवस्था असून सुद्धा भीषण का भासत नाही? सरकारमधले मंत्री सगळे थंडगार झाले आहेत। सरकारमधले मंत्री सगळे थंडगार झाले आहेत आणि दुष्काळ जाहीर करत नाहीत, जिवंत आहेत का मेले आहेत? दुष्काळ जाहीर करत नाहीत, जिवंत आहेत का मेले आहेत? शेतकऱ्यांची आर्तहाक यांना ऐकू येत नाही। शेतकऱ्यांची आर्तहाक यांना ऐकू येत नाही। मागणाऱ्यांची औलाद यांची, देणाऱ्यांची जात नाही। मागणाऱ्यांची औलाद यांची, देणाऱ्यांची जात नाही। मुख्यमंत्री आहेत का? इकडे का आले नाही? मुख्यमंत्री आहेत का? इकडे का आले नाही? आणि आज पुरात आमचे गेले, आज पुरात आमचे गेले, तुमचे कुणी मेले नाहीत। आज पुरात आमचे गेले, तुमचे कुणी मेले नाहीत। किती नुकसान झाल्यावर तुम्ही नुकसान म्हणणार आहे? अरे किती नुकसान झाल्यावर तुम्ही नुकसान म्हणणार आहेत? आणि किती व्यथा पाहिल्यावर व्यथा तुम्ही जाणणार आहे? आणि किती व्यथा पाहिल्यावर व्यथा तुम्ही जाणणार आहेत? पाण्यातली शेती पाहून थोडी लाज धरा ना। अरे पाण्यातली शेती पाहून थोडी लाज धरा ना। कशाला पाहिजे पंचनामे? दुष्काळ जाहीर करा ना। कशाला पाहिजेत पंचनामे? दुष्काळ जाहीर करा ना। कशाला पाहिजेत पंचनामे? दुष्काळ जाहीर करा ना। पुरात वाहिल्या बापाला संकटातून तारा रे, पुरात वाहिल्या बापांना संकटातून तारा रे। आणि शेतकऱ्यांच्या पोरांनो मंत्री धारेवर धरा रे, आणि शेतकऱ्यांच्या पोरांनो मंत्री धारेवर धरा रे। पंचनाम्यांच्या नावावर सरकार उशीर करणार आहे। पंचनाम्यांच्या नावावर सरकार उशीर करणार आहे। आणि आसमानीतून वाचलेल्यांना सुलतानीने मारणार आहे, आणि आसमानीतून वाचलेल्यांना सुलतानीने मारणार आहे। म्हणून म्हणतो सरकारचा हा डाव ओळखा। मित्रहो, सरकारचा हा डाव ओळखा, आपल्या हिताला जागे व्हा। सरकारचा हा डाव ओळखा, आपल्या हिताला जागे व्हा। आणि शेतकऱ्यांची आपली जात, आपण आपले सगे व्हा। शेतकऱ्यांची आपली जात, आपण आपले सगे व्हा। जय हिंद, जय भारत, जय जवान, जय किसान, जय शेतकरी।